ब्रेकनंतर जयम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला जात तिथे स्नॉर्केलिंग केलं आणि त्यांच्या या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील द्वारका इथे दर्शन घेतलं। मात्र जमिनीवर असलेलं द्वारकाचं मंदिर नाही तर पाण्याखाली समुद्राच्या पोटात असलेल्या द्वारकेचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं। या ठिकाणी समुद्रात द्वारका नगरी ज्या ठिकाणी बुडाली आहे त्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आणि त्यांनी द्वारकेला नमन केलं। भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी त्यांनी मोराची पिसे आणली होती। ही मोराची पिसे समुद्रात नेत त्यांनी भगवान श्रीकृष्णाला नमन केलं आणि समुद्रात योगा सुद्धा केला। हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होतोय। तर समुद्रातील या द्वारका नगरीला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाण्यातून बाहेर आले आणि त्यांच्या भावना काय होत्या आपण पाहूयात। मला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव आला। द्वारका या जलमग्न शहरात प्रार्थना करणं हा एक दिव्य अनुभव होता। मला आध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडलं गेल्याचा अनुभव आला। यामागे माझ्या धाडसापेक्षा सुद्धा श्रद्धेचा भाग जास्त होता। जेव्हा मी या प्राचीन शहराच्या अवशेषांना स्पर्श करत होतो तेव्हा 21व्या शतकातील भव्य भारताचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर तरळलं आणि मी बराच काळ पाण्याखाली रेंगाळलो। सागरातील द्वारकेच्या दर्शनाने विकसित भारताचा माझा संकल्प आणखीन दृढ झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रतळाशी जात समुद्रात बुडालेल्या द्वारकेचं दर्शन घेतलं। गेल्या अनेक वर्षांपासून द्वारकेमध्ये संशोधन सुरू आहे आणि या संशोधनादरम्यान अनेक पुरातन अवशेष सापडले। द्वारका नगरीला भेट दिल्यानंतर पाण्यातून बाहेर आल्यानंतर विलक्षण असा अनुभव आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवलं। धाडसापेक्षा सुद्धा श्रद्धेचा भाग होता असं पंतप्रधानांनी बोलून दाखवलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीप इथे जात स्नॉर्केलिंग केली आणि आता त्यांनी गुजरातच्या समुद्रकिनारी जात स्कूबा डायव्हिंग केलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कूबा डायव्हिंग केली ते 75 वर्षांचे आहेत। हे खरोखर खूप महत्त्वाचं आहे की इतक्या वयात सुद्धा त्यांनी स्कूबा डायव्हिंग केलेले आहे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्कूबा प्रशिक्षक सूरज भोसले। सूरजजी, आपल्या जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कूबा डायव्हिंग केलं आणि याआधी त्यांनी लक्षद्वीप इथे जात स्नॉर्केलिंग केलं। दरम्यान काय फरक आहे स्नॉर्केलिंग आणि स्कूबा डायव्हिंग या दोन्हीमध्ये? नमस्कार। तर मॅडम, स्नॉर्कलिंग ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण ऑन द सरफेस असतो पाण्याच्या पृष्ठभागावरून आपण पाण्याखाली जे मासे असतील, कोरल रीफ असतील ते आपण एक मास्क लावतो आणि त्यालाच एक अटॅच स्नॉर्कल येतो। पृष्ठभागावरती राहून आपण पाण्याखालची जी वनस्पती असतील, कोरल्स असतील, मासे असतील ते आपण पाहतो। आणि स्कूबा डायव्हिंग म्हणजे आपण पूर्णपणे पाण्याच्या खाली जाऊन पाण्याखालची जी जीवसृष्टी आहे ती आपण पाहतो। जी, यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय जर आपण लक्षात घेतलं तर ते 75 वर्षांचे आहेत आणि या वयात सुद्धा स्कूबा डायव्हिंग करणं यासाठी काही विशेष काळजी घेण्यात आली असेल का? नक्कीच मॅडम, स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी मिनिमम जे एज लागतं ते 10 वर्ष लागतं आणि 10 वर्ष ते 45 वर्षापर्यंत सर्वजण स्कूबा डायव्हिंग करू शकतात। 45 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी अगोदर एक मेडिकल फॉर्म येतो, त्याच्यामध्ये काही मेडिकल कंडिशन असतात, त्या सगळ्या चेक केल्या जातात
आणि त्यानंतरच त्यांना स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली उतरवलं जातं. जी, यावेळेस बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आढळलेलं आहे की स्कुबा डायव्हिंगच्या नावाखाली अगदी उथळ समुद्रात नेतात आणि भरघोस पैसे घेतात आणि त्या उथळ समुद्रात प्रेक्षकांना किंवा पर्यटकांना काहीतरी दाखवून आणतात. तर ही जी फसवणूक आहे, या फसवणुकीपासून नागरिकांनी कसं वाचावं? मॅडम, स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी पॅडी नावाची एक संस्था आहे जी जागतिक दर्जावरती काम करते. ज्याचा फुल फॉर्म असा आहे प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर, जी ऑफिशियली स्कुबा डायव्हिंग साठी लायसन ऑथराइज करते. तर पॅडी सर्टिफाईड संस्थेकडून जर तुम्ही स्कुबा डायव्हिंग करत असाल तर स्कुबा डायव्हिंगला जाण्या अगोदर स्कुबा डायव्हिंग नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये जे फिजिक्स, फिजिओलॉजी, डायव्हिंग सायन्स, एन्व्हायरमेंट, इक्विपमेंट या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्याच्याशी रिलेटेड आणि स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स प्रोग्राम करताना काही काळजी घ्यायची, डूज अँड डोंट, याच्याबद्दल व्हिडिओ दाखवला जातो. प्रॉपर मेडिकल वर्क केलं जातं, मेडिकल पेपर वर्क केलं जातं की ते फिट आहेत की नाही स्कुबा डायव्हिंगसाठी ते चेक केलं जातं. त्यानंतर त्यांना स्विमिंग पूलमध्ये अगोदर ट्रेनिंग दिलं जातं की स्कुबा डायव्हिंग करताना जर तुमच्या मार्क्समध्ये पाणी गेलं किंवा रेग्युलेटरमध्ये पाणी गेलं तर ते कसं क्लिअर करायचं, इयर्स वरती जे प्रेशर आहे ते कसं इक्वलाइज करायचं, या सगळ्या गोष्टी शिकून त्यांना नंतर स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जातात. अशा संस्था म्हणून तुम्ही स्कुबा डायव्हिंग करा, तर याच्यामध्ये कोणत्याही नागरिकांची फसवणूक होणार नाही. जी, ज्या पद्धतीने आपण मागे बघितलं, लक्षद्वीपला पंतप्रधान गेले आणि त्यानंतर लक्षद्वीपला जाण्याचा ट्रेंड सुरू झाला. आता पंतप्रधानांनी स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नक्की स्कुबा डायव्हिंगची काय परिस्थिती आहे, तुम्हाला पर्यटकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि मोदींनी स्कुबा डायव्ह केल्याने याचा काय फायदा होऊ शकतो स्कुबा डायव्हिंगसाठी? नक्कीच मॅडम. नेव्ही डे साठी पण सिंधुदुर्गमध्ये तारकर्लीमध्ये सन्माननीय मोदीजी आले होते आणि त्यानंतर पण या ठिकाणी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. लक्षद्वीपमध्ये पण काही माझे स्कुबा डायव्हिंग फॅमिलीमधले काही मित्र आहेत, त्यांच्याशी पण माझं बोलणं चाललं होतं असं. तर लक्षद्वीपमध्ये पण स्कुबा डायव्हिंग स्नॉर्कलिंगचा पर्यटकांची ओढ आता त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि नक्कीच अगोदर असं होतं की लहान बाळ जन्मताच असं म्हटलं जायचं की स्कुबा डायव्ह पाण्यापासून त्याला दूर ठेवा, हवेपासून दूर ठेवा. पण आता भारत थोडा ऍडव्हेंचरस होत चाललाय, जलक्रीडांकडे लोक चांगल्या नजरेने बघतात, एक करिअर म्हणून पाहतात आणि स्कुबा डायव्हिंग इंडस्ट्री फार वाढत चालली आहे सध्या भारतामध्ये मॅडम. तर नक्कीच फायदा होईल मॅडम. जी, धन्यवाद सूरज, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि ही महत्त्वाची माहिती दिली. तर ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्राच्या पोटात जात द्वारकेचं दर्शन घेतलं, ती द्वारका नक्की कशी आहे हे आपण जाणून घेऊयात. द्वारकाधाम हे हिंदू धर्माच्या 4ही धामांमधून एक आहे. गुजरातच्या काठियावाड क्षेत्रात अरबी समुद्राच्या बेटावर ते स्थित. या नगरीचे धार्मिक आणि पौराणिक तसेच ऐतिहासिक महत्त्व मोठं आहे. मथुरा सोडल्यानंतर आपले नातेवाईक आणि यादव वंशाच्या रक्षणासाठी श्रीकृष्णाने द्वारकेची निर्मिती केली. श्रीकृष्णाने विश्वकर्माकडून द्वारकापुरीची निर्मिती केली असं मानलं जातं. यदुवंशाच्या समाप्तीनंतर द्वारका समुद्रात बुडाली असं मानलं जातं. वर्तमानामध्ये असलेल्या द्वारकेला गोमती द्वारकेच्या नावाने ओळखलं जातं. द्वारकेत जमिनीवर सापडलेल्या प्राचीन अवशेषांमुळे पुरातत्व शास्त्रज्ञांनी समुद्रात उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. समुद्रातील वनस्पती वाळू बाजूला केल्यावर आयताकृती आणि अर्धगोलाकार आकाराचे दगड सापडले. या दगडांवर छिन्नीचा वापर करून खाचा बनवण्यात आल्या होत्या. यासह जयम विशेष मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.